नमस्कार शेतकरी मित्रांनो, विनोद आंधळे नैसर्गिक शेती या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तर आपण या ठिकाणी आता नैसर्गिक शेती करत आहे. तर आपल्या पिकाला कीड, मावा असे प्रकारचे हवेतून रोग येतात. मग त्यांच्या नियंत्रणासाठी आपण इथे संजीवनी खत हे कसं बनवायचं हे आपण तयार करत आहे. तर त्याची माहिती आपण तुम्हाला सविस्तर आपण सांगणार आहे. तर हे आपल्या पिकामध्ये 70% रोग हे जमिनीतून येतात आणि जमिनीतून बुरशी, निमॅटोड, मुळकूस, करपा असे रोग हे जमिनीतून येतात. आणि नंतर हवेतून रोग हे कीड आणि मावा, तुडतुडे हे हवेतून येतात. तर आपण आता संजीवनी खत हे कसं बनवायचं, तर त्यासाठी घटक काय काय लागतात. तर 200 लिटरचा ड्रम घ्यायचा आणि त्यामध्ये 20 किलो शेण घ्यायचं, गोमूत्र 10 लिटर घ्यायचं, लिंबाचा पाला 30 किलो घ्यायचा आणि गूळ 3 किलो घ्यायचा. आणि हे सर्व 63 लिटर होतं आहे. आणि 63 लिटरमध्ये तेवढंच 63 लिटर पाणी ओतायचं आणि ते पूर्ण 125 लिटर आपल्या ड्रममध्ये तयार होतं आहे लिक्विड. आणि तर त्यामध्ये आपल्याला फवारणीसाठी त्याच्यातला तिसरा हिस्सा म्हणजे 40 लिटर परत दुसऱ्या ड्रममध्ये आपण घ्यायचं आणि त्यामध्ये 160 लिटर पाणी ओतायचं. आणि नंतर दुसऱ्या दिवशी पूर्ण घट्ट कचरा तळाला बसतो आणि उरलेलं औषध हे तयार होतं आपलं. आता प्रथमतः आपण लिंबाचा पाला 30 किलो आता टाकायचा. तर लिंबाचा नसेल तर धोत्र्याचा टाकला तरी चालतो. 10 ते 15 किलो टाकायचा. आणि नंतर शेण टाकायचं, गावरंगायचं 20 किलो शेण टाकायचं. आणि ते जर आपल्याकडं नसेल तर आपण म्हशीचं टाकू शकतो, बैलाचं टाकू शकतो. आणि शेण झाल्यानंतर आता गूळ टाकून द्यायचा. गूळ हा 3 किलो टाकायचा, कारण गुळामुळे फुले चांगली लागतात, फुलगळ कमी होते. आणि ॲमिनो ॲसिड, ह्युमिक ॲसिड, फोलिक ॲसिड हे पूर्ण तयार होतात. त्यामुळे आपल्या उत्पादनात वाढ होते. आता आपलं पाणी राहिलं टाकायचं. आता पाणी टाकायचं. तर पूर्ण हे टोटल 63 लिटर होतं आहे. याच्यामध्ये 63 लिटर पाणी टाकायचं म्हणजे 1 एकरच्या 3 फवारण्या होतात. आणि 2-3 दिवसातून, आठवड्यातून 2 वेळा हलवायचं. 3 दिवसातून हलवलं तरी चालतं एकदा. अशा प्रकारे संजीवनी खत प्रत्येक शेतकऱ्याने बनवलं तर त्यांच्या खर्चामध्ये बचत होईल आणि किडीचं पण नियंत्रण होईल. पूर्ण कीड बंद होते. आपण मकाला पण याला वापरलं आहे तर लष्करी अळीसुद्धा याने आपली कंट्रोल झाली आहे. आपल्याला ते कोणतंही केमिकलचं औषध आपल्याला फवारायची गरज आली नाही आहे. पूर्ण संजीवनी खतावरतीच आपली लष्करी अळीसुद्धा कंट्रोल झालेली आहे. फवारे आपण आपल्या पिकाला केलेत. आणि जीवामृताचा स्प्रे कधी करायचा नाही. जीवामृत हे आपल्याला जमिनीतून सोडायचं. मग ते कसं, पाऊस पडला तर 2 सेंटीमीटर थोडंसं पाणी साचलेलं असतं आपल्या जमिनीमध्ये, आपल्या शेतामध्ये. त्यावेळेस आपण हे 40 ठिकाणी 1 एकरसाठी 20 लिटर टाकून द्यायचं. अर्धा लिटर प्रत्येक ठिकाणी, असं 40 ठिकाणी. आणि नंतर पळे घालायचे. आणि जर पाऊस नसेल तर मग 100 किलो शेणखत घ्यायचं वाळलेलं
आणि त्यामध्ये जीवामृत 20 लिटर टाकायचं आणि ते आपल्या जमिनीमध्ये 40 ठिकाणी फेकून द्यायचं आणि नंतर पाळी घालायची. अशा पद्धतीने जीवामृत तयार होतं. त्याचा काही स्प्रे करायचा नाही, हे संजीवनी खताचा स्प्रे करायचा. तर आपण संजीवनी खताचा स्प्रे केलेले कांदे, एकही केमिकलचा फवारा मारला नाही आपण आपल्या कांद्यांना, आणि पूर्ण नैसर्गिक पद्धतीने प्राकृतिक पद्धतीने आपण हे कांदे अर्धा लिटर प्रत्येक ठिकाणी असं 40 ठिकाणी आणि नंतर पाळी घालायची. आणि जर पाऊस नसेल तर मग 100 किलो शेणखत घ्यायचं वाळलेलं आणि त्यामध्ये जीवामृत 20 लिटर टाकायचं आणि ते आपल्या जमिनीमध्ये 40 ठिकाणी फेकून द्यायचं आणि नंतर पाळी घालायची. अशा पद्धतीने जीवामृत तयार होतं. त्याचा काही स्प्रे करायचा नाही, हे संजीवनी खताचा स्प्रे करायचा. तर आपण संजीवनी खताचा स्प्रे केलेले कांदे, एकही केमिकलचा फवारा मारला नाही आपण आपल्या कांद्यांना, आणि पूर्ण नैसर्गिक पद्धतीने प्राकृतिक पद्धतीने आपण हे कांदे आपल्या शेतात हे पीक घेतले कांद्याचं. ते तुम्हाला लाईव्ह दाखवतो का ते कांदे कसे आलेले आहेत. त्याला कोणत्याही प्रकारचं बुरशीनाशक, रासायनिक खत हे आपण टाकलं नाही, टॉनिक कोणतं वापरलं नाही. पूर्ण आपण हेच संजीवनी खत आणि जीवामृत हे वापरले. तर हे कांदे पहा, अशा प्रकारे कांदे आहेत. एकदम चांगले कांदे आलेले आहेत, कलर पण चांगला आहे. तर मग धन्यवाद शेतकरी मित्रांनो. मला कोणत्याही प्रकारचं केमिकलचं रासायनिक औषध फवारलेलं नाही आहे. पूर्ण आपण याला संजीवनी खताचा स्प्रे केलेला आहे आणि कोणतंही केमिकल फवारलेलं नाही. तरी पण चांगल्या कांद्याला मावा आपल्या पडलेला नाही आहे. चांगल्या प्रकारे हिरवीगार पात झाली होती. शेवटपर्यंत आपण याला केमिकलचा, पेस्टिसाइड, रासायनिक कीटकनाशक याचा फवारा आपण केलेला नाही आहे. पूर्ण नैसर्गिक रीत्या याला आपण फवारण्या केलेल्या आहेत संजीवनी खताच्या. चांगल्या प्रकारे रिझल्ट आलेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही पण अशा प्रकारे संजीवनी खत तयार करून आपल्या कांद्याला फवारू शकता आणि तुमच्या पैशामध्ये बचत होईल, तुमचा खर्च कमी होईल. आणि ही काळाची गरज आहे. तुम्ही असं हे औषध तयार करून आपलं फवारणी केली पाहिजे. आणि जीवामृत जमिनीतून सोडायचं. अशा प्रकारे चांगले कांदे येतात. कारण आपल्या जमिनीमध्ये गांडूळ आणि ते आपण पूर्ण रासायनिक खत टाकून मारून टाकले. आता ह्या कांद्याला आपण एक थोडंसुद्धा रासायनिक खत टाकलेलं नाही, पूर्ण जीवामृत सोडलेलं आहे जमिनीतून. आणि जीवामृतचा फवार नाही करायचा, ते जमिनीतून सोडायचं आणि संजीवनी खताचा स्प्रे करायचा. तर धन्यवाद.